बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या सीमेवर उभा आहे. काळाच्या वादळात तग धरलेला पण अजूनही आपली कहाणी सांगणारा कंचनीचा महाल. लाल विठ्यांच्या भिंती, तुटलेले कमानीदार दरवाजे आणि शांत वारा, या सर्वांत दडलेली आहे एक जुनी रहस्यमय दंतकथा. शेकडो वर्षांपूर्वी या महालात कंचनी नावाची रूपवती नर्तकी राहत होती. तिचं नृत्य इतकं मोहक होतं की मेहकरच नव्हे तर आसपासच्या साऱ्या गावामध्ये तिचं नाव आदराने घेतलं जाई. संध्याकाळ होताच ती महालाच्या माथ्यावर जाऊन एक दिवा पेटवत असे. तो दिवा इतका तेजस्वी असे की दूरच्या सिंदखेड राजा गावातूनही त्याचा प्रकाश दिसे. लोक म्हणायचे, कंचनीचा दिवा पेटला की सिंदखेडचा आकाश उजळतो. पण हळूहळू त्या सौंदर्यात गर्व मिसळला आणि गर्वाने तिचं नशीबच बदलून टाकलं. एका वादळी रात्री विजांचा गडगडाट आणि वाऱ्याचा प्रचंड वेग होता. ती नेहमीप्रमाणे महालावर चढली, पण त्या रात्रीचा दिवा तिच्या आयुष्याची शेवटची ज्योत ठरला. हातातून सुटलेला तो दिवा जमिनीवर पडला आणि तिचं आयुष्य संपलं. त्या क्षणापासून महाल शांत झाला. लोक म्हणतात, आजही चांदण्या रात्री या भग्न महालातून पैंजणांचे आवाज येतात. कोणीतरी नर्तकी मंद प्रकाशात नृत्य करत असल्यासारखी सावली दिसते. तीच का कंचनी? कोण जाणे. काळाच्या ओघात हा महाल उद्ध्वस्त झाला, पण त्याच्या भिंती आजही तिच्या कहाणीचे साक्षीदार आहेत. प्रत्येक तुटलेला दगड तिच्या नृत्याची, तिच्या अहंकाराची आणि तिच्या शापित नियतीची कहाणी सांगतो. आज जेव्हा सूर्यास्ताच्या प्रकाशात हा महाल सोन्यासारखा झळकतो, तेव्हा असं वाटतं जणू कंचनीचा दिवा पुन्हा पेटला आहे आणि तिचा आत्मा अजूनही त्या ज्योतीसोबत नाचतो आहे. कंचनीचा महाल, इतिहास की दंतकथा? उत्तर कदाचित कुणालाच माहीत नाही.